किती सुंदर फ्लावर्स आहेत. कुणी पाठवलेत? अरे ते एक काम होतं ना, तर एका ऑफिस मधून आले. हा, म्हणजे चांगलं चालू आहे तुझं काम. असे सारखे सारखे फ्लावर्स येत लावते. तू नाश्ता केलास का? हो मा. गुड. मग आता जरा वेळ खेळा. मी आता निघते. ओके बाय मा. ओके बाय. मा, तुला आवडले का फ्लावर्स? लईच बोलतोय फ्लावर्स बद्दल. छोटे सरकार, कारण ते माझ्यासारखे छान आहेत ना. हो ना मा? हो, छान आहे. बाय मा. प्रॉud ऑफ यू. काय हो वंसा? अमोलला माहित होतं का फ्लावर्स येणार आहेत म्हणून? काही काय मोना, अगं त्याला छान वाटलं ते बघून म्हणून बोलला तो. आणि हे असं एकदम का पाठवलं फ्लावर्स अर्जुन दादांनी? मला नाही माहिती. नाही म्हणजे आता सॉरी लिहिलंय म्हणजे काहीतरी झालं असेल ना? अगं काहीच नाही झालंय. अच्छा, पण वंसा नाही म्हणजे तुम्हीच विचार करा. आता त्यांचा साखरपुडा झालाय आणि तुम्ही दोघं असं जवळ येत आहेत तर ते चांगलं नाही वाटणार. मर्यादा सांभाळून बोल. सॉरी हा, असंच म्हटले मी. पण अमोलसाठी ते बरंच आहे ना, तुम्ही दोघं जवळ येत आहे ते. एक मिनिट. हे सगळं तू कशावरून ठरवतेस की आम्ही जवळ येतोय ते? आता हे फ्लावर्स आणि मोना ऐक ना, तू नको या सगळ्यात पडू. मी बोलते काय बोलायचंय त्याच्याशी. हा, अर्जुन दादांची का? हा, मग हे आता त्यांनीच पाठवलं ना, त्यालाच माहिती असेल ना का पाठवलं ते. चल येते. चाललंय काय नेमकं? आता त्यांनी फुलं पाठवली म्हणजे नक्की त्यांच्या मनात काहीतरी असतं. बापरे, जे करायचं होतं ते सोडून सगळं उलट होत चाललंय. आर्या, तू आणि भाऊजी एकत्रच काम करता ना? हो, म्हणजे तुम्ही नेहमी एकत्र असता? असं नाहीये, म्हणजे कामावर डिपेंड असतं ते. पण शक्यतो नको. म्हणजे तुम्ही कायम एकत्रच असाल ना, याची काळजी घे. असं का म्हणताय तुम्ही? त्या अपर्णाची लक्षणं काही ठीक वाटत नाहीत मला. म्हणजे अगं, तुमच्या दोघांचा साखरपुडा झाल्यापासून पार बिथरली आहे ती. हात धुवूनच मागं लागली भाऊजींच्या. हो, पण हे अर्जुनला कळायला हवं ना. अगं, एवढं कळत असतं तर मग कशाला? ही वेळच नसते ना आली. पण मग मी काय करायला हवं? तू आहे ना, तू भाऊजींना आणि अपर्णाला एकत्र भेटूच देऊ नकोस. मग तिला काय प्रयत्न करायचे ते करू. भाऊजी अशी आता तिच्या जाळ्यात अडकणार नाहीत. अहो, त्या कलेक्टर आहेत तर मग असेल तिच्या घरची. मला भीती वाटते. हे बघ आर्या, तू अजिबात घाबरू नकोस. भाऊजींवर फक्त तुझा आणि तुझाच हक्क आहे, काहीही झालं तरी. हो, पण हे अर्जुनला पण वाटलं पाहिजे ना. हे पण तुझ्याच हातात आहे. म्हणजे अगं, भाऊजींना फक्त प्रेमाचे आसे. 7 वर्ष एकटे राहिलेत ग ते. प्रेमाकडे आपोआप खेचले जातील. हो जाऊबाई, मी पण त्याच्यावर मनापासून प्रेम करते. आहो अगं, मग हे जाणवून दे त्यांना. कसं? आर्या, सगळ्याच गोष्टी मी तुला सांगत नाही बसणार हं. पण मी जे काय बोलले ना, ते फक्त लक्षात ठेव. तू आजूबाजूला असलीस ना की भाऊजींच्या डोक्यात दुसरं काहीच नाही आलं पाहिजे. कळलं? कळतंय मला, कळतंय तुम्हाला काय म्हणायचं ते. आणि हे बघ, तू घाबरू नकोस. आम्ही आहोत तुझ्याबरोबर. म्हणजे मी, हे मामनजी आणि आहे ना, तू नाश्ता बनवायला घरी येतेस ना, ते खरंच खूप आवडतं मला. तू पाहिजे तेव्हा ये, अगदी हक्कानी ये. काय? हो, बरं निघू मी? हो, जा. ही अपर्णा अशी का वागते ना, हे शोधून काढायला पाहिजे. काही झालं तरी तिला परत येऊ वाटत असेल तर अवघड आहे. भाऊजींच्या मनात तिच्याविषयी जागा आहेच. हे थांबवायला पाहिजे.
हॅलो हॅलो मोनाजी, या नेहमीच्या ठिकाणी भेटायला. महत्त्वाचं काम आहे. अर्जुन, काय खायचं आपण? इडली की बन मस्का? तू ठरव ना. अर्जुन, अरे सांग ना. हॅपीने फुलं का पाठवले असतील? तू अजूनही तेच घेऊन बसलायस का? तू मुद्दाम करते. तू ना सतत तिच्याच विचारत असतोस बघ. असं नाही आर्या. मग कसं आहे? ती मुद्दाम करते हे क्लिअर आहे ना. आधी तिने डिवोर्स पेपर पाठवले, मग आता हे फुलं पाठवलेत. मला आहे ना कळानच नेमकं काय चाललंय ते. अर्जुन, तुला कळतंय पण तुला कळून नाही घ्यायचंय. आर्या, मी तिला स्पष्टपणे सांगितलं त्या दिवशी, इथून पुढे तुझे मार्ग वेगळे आहेत आणि माझे मार्ग वेगळे आहेत. तरीही तिला कळत नाहीये ना. तिने तुला डिवोर्स पेपर पाठवला ना ते फक्त तुला दाखवण्यासाठी, जेणेकरून तू तिच्याकडे ते बघून परत जाशील. पण तसं काहीच झालं नाही आणि म्हणून हे सगळं करते ती. नाही नाही, अशी नाही ती. मग कशी आहे? अर्जुन, 7 वर्ष झाले. 7 वर्ष तुम्ही एकमेकांपासून वेगळे आहात. अर्जुन, 7 वर्ष हा खूप मोठा काळ आहे. जाऊ दे, मी पण तुला काय सांगत बसले. तुला काही ऐकूनच घ्यायचं नाहीये मला. आर्या प्लीज, तू चिडू नकोस ना माझ्यावर. मला हे सगळं संपवायचंय. कसं? मला आजचा दिवस दे, मी बघतो काहीतरी. अर्जुन, अपर्णा मॅडम आहेत ना, खूप हुशार आहेत. त्या हे सगळं मुद्दामून करतात आणि त्या दरवेळी तुला बोलून घेतात आणि तू जातोस भेटायला. जाऊ दे ना, सोड ना सगळं. आपण नाश्ता करून घेऊ. अर्जुन, हे बघ, तू मला शरीराने नाही, मला मनापासून माझ्यासोबत हवायचं. आर्या, आणि तसं झालं की मग मला सांग. तुझं काय आहे ना ते सगळं क्लिअर करून घे एकदाच. आजचा दिवस देते तुला, पण फक्त आजचा दिवस. आपे काय करतेस तू हे? आणि का करतेस? नेमकं तुझ्या डोक्यात चाललंय तरी काय? मला जाणून घेतलंच पाहिजे. गुड मॉर्निंग. काय म्हणताय? गुड मॉर्निंग मॅडम. मी मस्त मजेत. मॅडम, आज तुमच्या 2 महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत. बर. आणि हो, सेक्रेटरी साहेबांचा फोन आलेला. बापरे, काय म्हणून? घाबरण्याचं काही कारण नाही. इनफॅक्ट त्यांनी तुमचं अभिनंदन करायला फोन केला होता. आपण ड्रग्सची जी कारवाई केली आहे ती उत्तम चालली आहे म्हणून. अरे वा, खरंच? हो, एकंदरीत आळा बसलाय आणि आपण जे काम करतोय त्याचे रिपोर्ट सरांपर्यंत पोहोचले. गुड. खरं तर यात अर्जुनचं पण तितकंच कौतुक आहे. अर्जुन सरांनीच तर कारवाई केली. त्यांनी उत्तम कामगिरी केली. काय झालं मॅडम? काय विचार करताय? नाही, काय तोंडे, काल अर्जुन आणि मी एका ठिकाणी अडकलो होतो. काय सांगताय? कसे? मा, आता कोणतरी माझ्या मागे मागे येत होतं. कुठे? चौराच्या जुन्या घराजवळ. माझ्या घराजवळ एक संशयास्पद व्यक्ती आढळला. आपण लगेच जाऊन बघू. इथं कोणतरी राहतंय बरं का. झालं आणि आज तिने बुके पाठवला आणि खाली सॉरी लिहिलं होतं आणि ते पण घरी पाठवला. सर सॉरी बोलले म्हणजे ऐकून बरं वाटलं. नाही, ते नाही माहिती मला. काय तोंड द्यावं मला कळतच नाहीये काही. काल म्हणाला की आपल्या दोघांच्या वाटा वेगवेगळ्या आणि आज असं अचानक बुके. काल म्हणायचं की आपण आता लांब राहूया आणि आज म्हणायचं सॉरी. मला नाही कळते काय. मॅडम, मला असं वाटतं की हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी
तुम्ही एकदा स्पष्ट त्यांच्याशी बोला. गायतोंडे, खरं सांगू का, मला तर भेटणं नको वाटतंय. कामाच्या निमित्ताने आमचं भेटणं सतत होतंय आणि त्याचा साखरपुडा झालाय अहो आता. तो त्या टेन्शनमध्ये. आणि मला आता असं वाटतं की माझ्यामुळे त्याच्या आयुष्यात कुठलीच अडचण नको यायला. मॅडम, असं काही होणार नाहीये. तुम्ही निगेटिव्ह विचार करताय. नाही गायतोंडे, मी निमित्त ठरू शकते माहिती आहे मला. नाही मॅडम, मला असं वाटतं की ह्या संदर्भात बोलायला तरी तुम्ही एकदा त्यांना भेटाच. आज येणार आहे का? हो, येणार आहेत ना. ठीक आहे, तो आला की कळवा मला, मी बोलते. येस. या. मोना, बरं झालं तू लवकर आलीस. मला तुझ्याशी लय महत्वाचं बोलायचंय. आणि मलाही आज फुलं पाठवलेत अर्जुन दादांनी. अपर्णाने? काय? एक मिनिट. म्हणजे तुला असं वाटतंय का की भाऊजींनी पण अपर्णाला फुलं पाठवलेत? हो तर मग. अगं पण हे कसं शक्य आहे? भाऊजींनी नाही पाठवली फुलं, मला माहितीये. आणि अपर्णा माणसांनी नाही पाठवली हे मला माहितीये. म्हणजे त्या दोघांना एकमेकांच्या नावाखाली भलत्यानीच फुलं पाठवलेत. पण कोण? कशासाठी पाठवले असतील फुलं? म्हणजे कोणीतरी त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते का? कोण? तेच तर शोधलं पाहिजे आपल्याला. ताई, तुमच्या घरचं कोणी? आमच्या घरातले सगळे विरोधात आहेत तिच्या. अगं ते चिंचुके भाऊजी सुद्धा, ते तर कित्येक वर्ष झालं भाऊजींबरोबर काम करतात ते. पण आमच्या घरी सगळ्यांना वाटतं, म्हणजे यांना, बापूंना. पण यांनी केलं असतं तर मला माहित असतं. आणि बापूंनी नाही केलं हे. मग हे सगळं करतंय कोण? आणि त्या दोघांना एकत्र आणण्यात फायदा कोणाचा आहे? काय माहिती. नाही, हे ना आपल्याला लवकरात लवकर शोधलं पाहिजे. हो, शोधलंच पाहिजे. नाहीतर आपल्या नाकाखाली ते दोघं एकत्र येतील. नाही, काही झालं तरी ते दोघं एकत्र नाही आले पाहिजे. तर माझ्या सगळ्या अपेक्षांवर पाणी फिरलं. कसल्या अपेक्षा? अगं म्हणजे आपण जो आता प्लॅन करतोय ना, तो सगळा बिघडेल असं म्हणायचंय मला. मी काय म्हणते, ऐक, तू ना तुझ्या घरातल्यांवर बारीक नजर आहे. मी माझ्या घरातल्यांवर नजर ठेवते. हो, आणि मला काही कळलं तर मी तुम्हाला लगेच कळवते. काही झालं ना तरी हे जे सगळं चाललंय ना, ते थांबलंच पाहिजे. मॅडम, अर्जुन सर आलेत. हो, पाठवा. अर्जुन, आपलं काय चाललंय तुझं? एक एक मिनिट. मिनिट, तुझं काय चाललंय? तुझं काय चाललंय हे मी तुला विचारलं पाहिजे. वा, चोराच्या उलट्या बोंबा त्या ह्या अशा. एक मिनिट, एकतर हळू बोल. हे कलेक्टर ऑफिस आहे आणि मी कलेक्टर आहे. मग काम कर ना. ती फुलं कशाला पाठवलेत सॉरी बिरी लिहून? मी हे तुला विचारलं पाहिजे कारण तू मला पाठवलीस फुलं सॉरी लिहून. काय? हो, तुझ्या नावाने माझ्या घरी फुलं आली आहेत. सॉरी, अर्जुन कदम. काय? तू नाही पाठवली फुलं? नाही, तू पाठवली नसशीलच. अजिबातच नाही. तू कधी सॉरी म्हण? काय? काय नाही. हसते काय? तुला चेष्टा सुचतीये का? अजिबात नाही. मी हे म्हणत होते की तू मला कधी सॉरी म्हणणार नाही ना. नाही म्हणणारच नाही ना. अर्जुन, तू किती चिडतोय. अबे, तुला चेष्टा वाटते काही? ही फुलं कुणी पाठवलेत? हा, ते शोधलंच पाहिजे ना आता. हे बघ, तुला नसेल काय फरक पडत. इकडे माझं आयुष्य उलट पालट झालंय. फार साखरपुडा झालाय माझा. विसरलीस का तू? नाही विसरले, आहे माझ्या लक्षात. आणि अर्जुन, तू असं कसं म्हणतोस रे? मला फरक नाही पडत. तुझ्या नावाने माझ्यासाठी फुलं आल्यानंतर काहीतरी विचार करणार ना. इथे अपर्णा मॅडमचं केबिन. हे काय येतच आहे ते बघा मॅडम आल्याच. काय? मॅडम, कुरिअर माझ्यासाठी? इथेच आहे का? थँक्यू. डिअर कलेक्टर मॅडम, दिस इज फॉर यू.
मैत्रीचं सामान आहे. ही चिठ्ठी पण आहे का ते? मॅडम तुम्ही खूप गोड आहात. तुम्हाला म्हणलं होतं की ड्रग्जवरची कारवाई थांबवा, पण तुम्ही थांबवली नाही. आय लाईक इट. यू आर ब्रेव्ह. माझे पप्पा म्हणतात माणसाने ब्रेव्ह असावं, तोच माणूस जिंकतो. आता जर तुम्ही 4 दिवसात ही कारवाई, हा बंदोबस्त उठवला नाही तर तुम्हाला नक्कीच आयुष्यातून उठावं लागेल. कारण ब्रेव तर मी पण आहे आणि मला जिंकायचे. 4 दिवस. टिक टॉक टिक. नाहीतर हा हार तुम्हाला चढेल आणि दुसरा तुमच्या हजबंडला. सॉरी, एक्स हजबंडला पण. हा हा हा. हे काय अर्जुन सगळं? सरळ सरळ धमकी. त्या कुरिअरवाल्याला थांबवलं पाहिजे लगेच. तो जो कोणी ना तो खूप धीट आहे अर्जुन. यांनीच आपल्याला कोडलाच नाही. असू शकतं. मी आहे, काय नाही होणार आपल्याला. मी आता त्याला पकडतो जाऊ. हो अरे मला अमोलची काळजी वाटते. मॅडम हे फारच सिरियस होत चाललंय. तेच म्हणते काय तुंडे. आणि मला मला अमोलची काळजी वाटते. मला खूप टेन्शन येत आहे. करेक्ट मॅडम. पण तुम्ही अर्जुन सरांशी बोललात का? नाही मग कसली वाट बघताय? त्यांच्या कानावरही घाला. नाही काय तोंडे, मला असं वाटते बोलल्याने अजून गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतील. मॅडम काय झालं? तो कुरिअरवाला होता, डिलिव्हरी द्यायला आला होता फक्त. पण कोणी पाठवलं होतं त्याचा छडा लागला का? कुरिअर कंपनीला फोन केलाय, ते माहिती काढतील. ही चिठ्ठी. अर्जुन आपल्या दोघांबद्दल सगळं माहिती आहे. म्हणजे त्याला आपल्या कुटुंबाबद्दल, बापूंबद्दल, दिप्याबद्दल, बाबा, सुनील सर, रुपालीताई, अमोल सगळ्यांबद्दलच माहिती असणार. सगळ्यांबद्दल माहिती असणार. आपली कुंडलीच काढली असणार आहे त्यांनी. हो ना. आणि तो जे काय करतोय आणि जे काय पाठवतोय त्याच्यावरनं तरी असं वाटतंय की तो नक्कीच हुकलेला आहे. आणि अशी माणसं काहीही करू शकतात. काही करू शकतात. काय करायचं मग आता? आपण एक काम करू, तर सिक्युरिटी वाढू. इथं पण सिक्युरिटी वाढू. आणि मी माझ्या घराच्या बाहेर 2 कॉन्स्टेबल लावतो. येस करेक्ट. आपण ओव्हरऑलच अलर्ट राहिलं पाहिजे आणि काळजीही घेतली पाहिजे. आणि तुझ्या गाड्याच्या ताफ्यांमध्ये पण सिक्युरिटी वाढवली पाहिजे. हो सर. आणि हे कारवाईचं कसं करायचं? आपण काही दिवस थांबूया का? काय तोंडे नाही. आपण जर का कारवाई करणं थांबवलं ना तर त्याला वाटेल आपण घाबरलोय. मग आपण शहरात कायदा आणि सुव्यवस्था कशी ठेवणार आहोत? बरोबर आहे मॅडम. मग पण मॅडम नाही काय तोंडे, हे बघा, हा जो कोणी व्यक्ती आहे ना त्याचा चेहरा आपल्या समोर आला नाही अजून. पण आपण अशीच सिक्युरिटी ठेवली, असंच वातावरण टाईट ठेवलं ना तर एक ना एक दिवस तो बाहेर येईल. करेक्ट. आणि जर का आपण घाबरलो नाही तर तो भित्रेल. नक्की काही ना काही चूक करून ठेवणार. करेक्ट. हां. मॅडम मी सिक्युरिटी आणि बाकीच्या गोष्टी बघून घेतो. म्हणजे छान चित्र काढलंय की तू. हे कोण आहे बापू? अरे ही तुझी अप्पूमा आणि हे बाबा. कसले छान काढलंय. छान कला आहे तुझ्याकडे. हा चित्र भारी आहे खरं. पण या चित्राचं काय करणार तुम्ही छोटे सरकार? हो ना. मी आल्यापासून बघते दिप्या दिसत नाही. कुठे ग? अहो ते काम आहे म्हणून बाहेर गेलेत. येतील की. बाहेर गेलाय? उशीर झाला ग. एकटा गेलाय का कोणी सोबत आहे? नाही. पण असं का विचारताय तुम्ही? एक काम कर ना, तू फोन कर त्याला. त्याला म्हणाव आधी घरी ये. अहो पण असं झालंय तरी काय? अगं तू नको ना प्रश्न विचारू. त्याला फोन कर. त्याला म्हणाव आहे ते काम तसंच टाक आणि तू घरी ये. त्याने आता घरी येणं जास्त महत्वाचं आहे. तू फोन कर. अहो पण फोन लागत नाही. परत लाव मोना. हो. हे बघ, मी तुझं आणि बाबाचं एकत्र तिथलं काढलंय. कसं आहे? हा छान काढलंस बाळा. अगं मा, एकदा बघ तरी नीट. हो बाळा छान काढलंस की. बघितलं मी. हा
मा काय झालंय तुला? मी चित्र काढलंय ते आवडलं नाही का तुला? मला आवडलं की मी म्हणाले ना छान काढलंय. छान काढलंस हा. थांब जरा.